त्याच्या दर्शन घेण्याची आस तर तुझ्या मनात आली पाहिजे. आपल्याला देव भेटतो बरं, पण आस नाही आपल्या मनामध्ये. भेटतो ना देव, भेटत नाही असं थोडं आहे. भेटला ना देव, अनेकांना भेटला, पण त्याच्यासाठी कंठ दाटून यावा लागतो. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, प्रेम दाटे नयनी कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कधीतरी डोळे रडतात, नाही रडत. कंठ दाटून आला पाहिजे हो देवाचं भजन कर. डोळ्यातून पाणी पडलं पाहिजे कधीतरी. हसणं म्हणजे परमार्थ नाहीये. चुकीच्या दिशेनं वाटचाल करायला लागलो आपण. अरे हसणं सोडून कधीतरी देवासाठी रडलोय का आपण? देव का भेटत नाही आपल्याला? टाहो फोडून कधीतरी धावा केलाय का आपण? कबीरजी बोलतात, तुम्ही एकदा फक्त हसणं सोडून देवासाठी रडा. अरे तो तुम्हाला भेट द्यायला येईल. कबीरा हसना छोड़ दे, रोने से कर प्रीत, बिना रोए कैसे मिले प्रेम प्यारा मीत रे, प्रेम प्यारा मीत रे, प्रेम प्यारा हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. रडले पाहिजे हो डोळे आपले, कधीतरी पाणी आलं पाहिजे डोळ्यात. कंठी प्रेम दाटे, हे जे शब्द निर्माण झाले कशा करता? नयनी नीर लोटे, हे शब्द जे तुकाराम महाराजांनी जन्माला घातले कशा करता? हा भाव कधीतरी निर्माण झाला पाहिजे. 5 वर्षाचे ध्रुवबाळ, डोळ्यात पाणी आहे,
आईने खाली लोटून दिलं आपल्याला. बाबाच्या मांडीवर बसायला आपल्याला जागा नाहीये, आपल्याला उठवून दिलं. असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावर आपल्याला कधी उठायला मिळणार नाही? अशी कोणती जागा आहे की जिथून कोणी मला उठवणार नाही? त्या ठिकाणाचा शोध आता ध्रुवबाळ घेतात. आई उपदेश करते, ध्रुवा, अरे हरी व्यापक सर्वत्र समाना. तू जो म्हणतोस तो देव मला माहिती नाही, कुठे भेटतो मला कळत नाही, मी तिला कुठे शोधायला जावं? अरे दूध पाहिलं ध्रुवा, त्या दुधामध्ये तूप असतं रे, पण त्याला घुसळण करावी लागते, रही लावावी लागते. तसंच तू मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तसंच तू अनंताला जवळ कर. पुष्प असतो, पुष्पामध्ये सुगंध असतो, पण सुगंध दिसत नाही. दुधामध्ये तूप असतं, पण तूप दिसत नाही, त्याला मंथन करावं लागतं. तसं तू सुद्धा मनोमंथन कर. मनोरंजन नाही, कथा मनोरंजन नाही, कथा मनोरंजन नाही महाराज, कथा मनोमंथनासाठी ऐकायची असते. हो ध्रुवा, तू सुद्धा तुझ्या मनाला देवाची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत सांत्वना देऊ नकोस. माणसं म्हणतात देव भेटत नाही, देव कुठं दिसतो, देव कुठं असतो. अरे कोण म्हणतो देव नसतो? कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाती नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं, वीर शबरी के जैसे खिलाते नहीं. तुमचा तसा भाव पाहिजे. देवा कारणे भाव तस्मा जाकी रहे भावना जैसी, प्रभु मूरत होवे तीन तेसी. ईशा वास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. तू त्याला भेटायला तर जा, तू घर तर सोड. आपण घर सोडत नाही, आपण कधीतरी घर सोडा. बघा ईश्वर आहे, त्याला भेटायला जा. ध्रुवबाळाला पटलं आईचं. ध्रुवबाळ निघाले. 5 वर्षाची कोळी मूर्ती आहे, कुठे जावं? वृंदावनामध्ये आले. आहा, धन्यम वृंदावनम नाम. धन्य आहे ते वृंदावन. त्या वृंदावनाच्या क्षेत्रामध्ये ध्रुवबाळ आलेले आहे. कसं भजन करावं माहिती नाहीये, देवाचं काय नाव आहे हेही माहिती नाहीये. इतक्यामध्ये नारदजीचं आगमन झालं आणि नारदजीनं उपदेश केला. 12 अक्षरी मंत्राचा उपदेश करून ध्रुवबाळाला सांगितलं, ध्रुवा तुम्ही या मंत्राचा जप करा. देव आणि भक्त याच्या मधला दुवा म्हणजे संत आहेत महाराज. तुम्हाला देवाची भेट घ्यायची इच्छा झाली ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळा भार संतांवर सोपवा. संत बरोबर तुम्हाला मार्ग सांगतात. मार्ग दावून गेले आधी, ते मार्ग दावून गेलेले आहेत आपल्याला, म्हणून त्याला दयानिधी असं म्हटलेलं आहे. मार्गाने फक्त पाऊल तर टाका. कदाचित तुम्हाला संत समजावतील. ध्रुवाला संतांनी समजावलं. हा, तुमची परीक्षा घेतील. अरे लहान आहेस तू ध्रुवा, काय हट्ट करून बसलात मांडीवर बसण्याचा? ज्या ठिकाणाहून कोणी उठवणार नाही ते ठिकाण मला पाहिजे. काय हट्ट आहे तुझा? अरे खेळण्याचं वय आहे तुझं, घरी जा. या जंगलामध्ये आलास, हिंस्त्र पशु पक्षी राहतात इथे, तुला भीती वाटत नाही कशाची? नाना प्रकारचं समजावून सांगून सुद्धा ध्रुवबाळांनी ऐकलं नाही महाराज. नावच ध्रुव होतं, अढळ होतं, निश्चय केलेला होता, दृढ निश्चय झालेला होता. सत्य संकल्पाचा दाता नारायण, दृढ निश्चय झालेला होता, नाही ऐकलं. नारदजीचा निरुपाय झाला. नारदजीनं 12 अक्षरी मंत्र दिला.
ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करत करत ध्रुव बाळांनी तपश्चर्या सुरू केली. एवढं तप केलं, एवढं तप केलं, एवढं तप केलं. आमचे गुरुवर्य सांगायचे किती तप केलं होतं ध्रुव बाळांनी माहिती आहे. भागवतात सांगतात ते वेगळं आहे, पण गुरुवर्यांनी सांगावं की ध्रुव बाळाच्या शरीरावर असे शरीर 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 चढून त्याच्या शरीराचे डोंगर झाले होते. शरीराचे म्हणजे असे अनेक जन्म अनेक कल्प ध्रुव बाळांनी तप केलेलं होतं. भागवतात आहे की ध्रुव बाळांनी 5 महिने तप केलं. पहिले 3 दिवस कंदमुळं खायचे, नंतर 3 दिवस काही खायचं नाही. असा 1 महिना लोटला. मग 6 दिवस फक्त आणि फक्त पाला पाचोळा खायचा, कोरडे पानं खायचे आणि तप करायचं. असा 1 महिना, 2 महिने गेले. नंतर फक्त आणि फक्त पाणी प्यायचं यमुना मातेचं. 3 महिने झाले. 8 दिवस पाणी पिऊन राहायचं, नंतर काही खायचं नाही, काही प्यायचं नाही. किती खडतर साधन आहे, किती मोठी तपश्चर्या आहे. 5 वर्षाची कोळी मूर्ती आहे, कुठून बुद्धी आली असेल एवढी. तपश्चर्येला फळ मिळतं बरं का, साधनेला फळ मिळतं. उपवाशी राहून काय साध्य होतं हे आम्हाला विचारा, आम्हाला माहित आहे. आमच्या घडलेल्या घटना आम्हाला कधी कधी सांगाव्याशा वाटतात. माझ्या आयुष्यामध्ये घडलेली घटना आहे तुकाराम महाराज. ज्यावेळेस आम्ही आळंदीला असायचो, 2002 ते 2006-07 पर्यंत आळंदीमध्ये राहिलो. एक दिवस गुढीपाडवा घरच्यांनी साजरा केला. गुढीपाडव्याला चांगले पदार्थ घरी केले, कुरड्या, पापड्या, रस, पुरणाच्या पोळ्या, भजे, असं सगळं खूप एकदम पंचपक्वान्न घरच्यांनी केले आणि पोटभर जेवले घरचे. मी आणि माझा एक मित्र भुजंग, आम्ही दोघे जण एका रूम मध्ये राहायचो. घरच्यांनी फोन केला, पोरं जेवले ना, पोटभर जेवले ना? आम्ही जेवलो बरं का म्हणून फोन करतोय तुम्हाला. आम्ही जेवलो, तुम्ही जेवलेत ना? आता काय सांगावं त्यांना, मधुकरीच आली नाहीत, मधुकरी नाही मिळाली आम्हाला. त्या दिवशी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवाशीच होतो महाराज. सकाळी एक वडापाव खाऊन, आळंदीत वडापाव खाऊन दिवस काढणारे महाराज लोक खूप आहेत बरं का. म्हणजे मधुकरी मिळाली नाही, कारण की तिथला असा नियम आहे, एखाद्याच्या घरी जर कोणी मरण पावलं की 13 दिवस मग तो परिवार, त्याच्या संबंधित नातेवाईक मधुकरी देत नाहीत. आणि मग आम्हाला सुद्धा एक 7-8 दिवसापासून मधुकरी मिळाली नव्हती. सुतक असल्यामुळं आम्ही जे शिळे तुकडे मधुकरीचे उरलेले खाऊन शिल्लक राहिलेले गोळा करायचे, वरती माडीवर ठेवायचे, चुंगळ्यामध्ये ठेवायचे. आणि मग तेल आणण्यासाठी पैसा नसायचा. मग त्या थोडा भुरका घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी कालवायचं आणि ते तुकडे खायचे, शिळे तुकडे खायचे. पण त्याच्यामध्ये जो आनंद आहे ना सर, तो आता पंचपक्वान्नात नाही. खरंच सांगतो इथून तुम्हाला, ते माऊलीनं दिलेलं अन्न होतं, तिचं नाव आहे मधुकरी. एक फडकं घ्यायचं आणि फडकं घेऊन त्याच्या खाली परात आणि मग एक कॅटली घ्यायची. 10 घरी मधुकरी असेल तरी त्या कॅटलीमध्ये जी मधुकरी येते ना, कॅटलीमध्ये जी भाजी येते ना, त्यामुळे कुठलीही भाजी असो, ओली असो, सुकी असो, कुठलीही भाजी असो, सगळ्याचं मिश्रण, काय आनंद असेल तो. तो आम्ही अनुभवलाय महाराज. पंचपक्वान्न सुद्धा त्याच्या पुढे आज फिके लागतात, ती चव कुठंच नाही. आम्ही आळंदीला गेलो ना, आमच्या मित्रांना मुद्दाम सांगतो की मधुकरी घेऊन या बरं का 4 घरून, आम्हाला मधुकरीचं अन्न खायचंय. अजूनही ती मधुकरी खाण्याची इच्छा होते आम्हाला. गुढीपाडव्याचा दिवस होता, सकाळपासून जेवलो नव्हतो, भूक लागलेली होती. 10वी झाल्यानंतर आम्ही आळंदीला गेलो. वय खूप कमी होतं, 14-15 वर्षाचं वय, लहान होतो. आणि पहिले असा उद्बत्ती पैलवान होतो. आता थोडं लोकांची कृपा आहे म्हणून थोडं शरीर झालं, तरी पण कमी करण्यासाठी बलिदान मास करतोय. म्हणजे 1 वर्षापर्यंत बलिदान मास, काही 1 महिना करतात, आम्ही 1 वर्ष करतो. संभाजी महाराजांवर तेवढा जीव आहे आमचा. कारण की त्यांनी त्याग केला म्हणून त्यांच्यासाठी. गुढीपाडव्याचा दिवस आहे, सगळे जेवले आणि मग फोन करून आम्हाला विचारू लागले, तुम्ही जेवले का? आम्ही त्यांना
हसत हसत म्हटलं, हो बाबा खूप जेवलो आम्ही सुद्धा, तुम्ही कुरड्या पापड्या खाल्ल्या, भजे खाल्ले, रस खा, आम्ही सुद्धा पुरणपोळी खाल्ली, खूप पोटभर जेवलो. पण इकडे सकाळपासून 2 दिवस झाले शिळी फुटके खात होतो. महाराज आम्ही रात्री 10 वाजले, 10:30, 11 वाजले, रात्र झाली. आणि मग माऊलीलाच विचारत होतो, माऊली तू तर साधकाची माय आहेस ना, साधकाचा मायबाप तुला जे म्हटलेलं आहे ते असंच म्हटलेलं आहे का? माऊली तुझं नाव माऊली आहे ना? हा, मा म्हणजे मातृत्व, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, नेकानेक गुण तुमच्यात असल्यामुळे तुमचं वर्णन माऊली असं केलेलं आहे ना. तू तर माय आहे ना माऊली आमची. हा, मग तुझ्या लेकराला उपाशी ठेवतोस तू? हा, अरे 11 वाजलेत, आमच्या पोटात अन्नाचा कळ नाही रे, पाणी पिऊन आम्ही आहोत रे सकाळपासून, तुम्ही आम्हाला उपाशी ठेवताय माऊली? आमच्या घरचे सगळे जेवले रे. ज्ञानोबा आम्हाला उपाशी ठेवण्याची इच्छा असेल, अरे तू जसं म्हणतो तसं उपाशी राहू, तू जसं म्हणशील तसं, तू जसं आयुष्य दिलंस स्वीकारायला तयार आहोत आम्ही. महाराज पण ती माऊली आहे, ती लेकराची माया आहे. हजारो लेकरांना सांभाळ करणारी ती माय समाधीमध्ये अजूनही लेकरांची काळजी करत बसलेली आहे. आम्ही म्हटलं माऊली आम्ही उपाशी आहोत. 11 वाजले, 11:30 वाजले, तरी सुद्धा इच्छा आज म्हणजे काहीतरी आज मिळेल अशी इच्छा होती सकाळपासून, पण नाही मिळालं. घरचे सगळे जेवले, आम्हाला काही मिळालं नाही. तितक्यात एक ताट आलं, म्हणजे एक मावशी दारात आली. आणि मग ती मावशी म्हणू लागली, पोरांनो दार उघडा. म्हटलं आता एवढ्या अर्ध्या रात्री कोण आलं असेल? आम्ही दार उघडलं. ती मावशी म्हणू लागली, अरे मी इथे शेजारी राहायला आलेले, भाड्यानं रूम घेतलेले, शेजारीच राहते. आणि मी असं म्हटलं होतं दोघा तिघांना की मी चांगला स्वयंपाक केलेला आहे. आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचा स्वयंपाक केला, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक आहे, याच्यात कुरड्या आहेत, पापड्या आहेत, भजे आहेत, रस आहे, पुरणाची पोळी आहे, म्हणून मी हे 2 ताट आणले बघा. मी विचारलं होतं कोणी साधक राहतात, कोणी मुलं राहतात का इथे, पण मला उशिरा कळालं की तुम्ही 2घे जण इथे राहता. हे घ्या बरं, हे 2 ताट घ्या आणि पोटभर जेवा. महाराज आमच्या डोळ्याला धारा लागल्या हो. माऊली अर्ध्या रात्री एवढी मावशी कुठून आली असेल? अर्ध्या रात्री 11:30 वाजता आम्ही पोटभर जेवलो महाराज. आजपर्यंत आम्ही जे 2 ताट त्या ताटामधले पदार्थ खाल्ले, अजून तशी चवच आम्हाला कुठं भेटली नाही हो. किती फिरलो, महाराष्ट्र फिरतो, पण आम्हाला तशी चव कुठं चाखायलाच भेटली नाही तुकाराम दादा. दुसऱ्या दिवशी आम्ही माऊलीला म्हटलं, माऊली हा बरोबर कृपा केली, तुलाच काळजी आहे आमची, आहे की नाही, तूच आमची खरी आई आहेस, तुलाच काळजी आहे आमची, तू आम्हाला जेव खाऊ घातलं. मावशी आली, मावशीनं आम्हाला जेव खाऊ घातलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, आम्ही ताटं वगैरे सगळे धुवून काढले. आणि ते ताटं ज्यावेळेस शेजारी ती मावशी राहायला आली होती, त्यांना आम्ही विचारलं होतं कुठे राहता, त्यांनी मालकाचं नाव सांगितलं, घर मालकाचं. आम्ही त्या घर मालकाला जाऊन भेटलो आणि म्हटलं, काका तुमच्या घरी मावशी आलेली आहे बघा एक, ती रात्री आम्हाला ताटं घेऊन आली होती, हे 2 ताटं आहेत त्यांचे, दार लावलेले, बहुतेक कुठे गेले असतील, हे ताटं त्यांना देऊन द्या. त्यांनी डोक्याला हात लावला त्या मालकाने. आणि तो घर मालक म्हणू लागला, तुम्हाला माहित नाही का, मी गेल्या 2 वर्षापासून कोणाला भाड्यानं ठेवत नाही, कोणाला ही खोली भाड्यानं देत नाही. तुम्ही इथेच राहताना जवळ, तुम्हाला माहिती आहे, आपला परिचय आहे, आणि तुम्ही म्हणताय मावशी राहताय तिथे. मावशी बिवशी कोण नाही इथे? हा मावशी नाही. आम्ही आश्चर्य केलं, अरे संध्याकाळी आली होती, आम्हाला हे ताटात देऊन गेले, तिनं नाव पण सांगितलं, पत्ता सुद्धा सांगितला, तुमच्या घरी राहण्यासाठी आली हेही सांगितलं. अरे काय बोलायला लागले, तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव, तुम्हाला माहिती आहे ना मी कोणाला ठेवत नाही भाड्यानं, मावशी बिवशी कोण नाही इथं. महाराज आम्ही ते ताटं घेतले, घरी आलो, माऊलीची पूजा करायचो, माऊली ज्ञानेश्वरी वाचताना देवघराच्या समोर बसलो आम्ही. आणि महाराज ते ताटं घेऊन आम्ही जे ढसाढसा रडलो 2घे जण, अर्धा 1 तास आमचा अश्रू थांबत नव्हता. आम्ही विचार केला, माऊली तुलाच काळजी आहे रे, आमच्या घरी पंचपक्वान्न खाल्ले, पण आम्ही आमच्या घरच्यांना खोटं सांगितलं, आपलं दुःख त्यांना सांगून काय फायदा आहे, त्यांचा काय इथे म्हणून आम्ही आमच्या घरच्यांना खोटं सांगितलं, पण तू त्याला खरं केलं माऊली. ती मावशी नव्हती अर्ध्या रात्री येणारी, तर माऊली साक्षात समाधीतून उठून तू 2 ताट घेऊन आमच्यासाठी आला, आणि आमच्या साधकासारख्या लेकराला तू जेव घातलंस माऊली, मावशीने नाही जेव घातला आम्हाला. ज्ञानोबारायची तेवढी कृपा आहे महाराज, ज्ञानोबारायचं तेवढं प्रेम आहे साधकांवर. ज्ञानोबाऱ्यांनी जीव लावला की काय होतं. अरे
यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम मूकम करोति वाचालम अंगुम लंघयते गिरिम. मुक्या माणसाला सुद्धा बोलता येतं हो. मेलेला माणूस जिवंत उठवला, जड भिंत चालवली, चांगदेवासारख्या योगाचा सुद्धा अहंकार नष्ट केला. असे ज्ञानोबराय काय करू शकत नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रीडा बोले, रीडा बोले करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. काय करू शकत नाही ज्ञानोबराय. अरे अजूनही जे ताटा आहेत ना ज्ञानोबरायांनी दिलेले, मावशीने दिलेच नाही. आमची बुद्धी आहे, मावशीने नाही दिलेले. मावशी आलीच नव्हती त्या रात्री आमच्या जवळ. आमच्या रूम मध्ये आम्हाला हे पंचपक्वान्न घेऊन आलेली ती साक्षात माऊलीच होती. अजूनही त्या ताटामध्ये मी जेवतोय. त्याचा स्वाद काही आगळा वेगळाच आहे. हा, त्याचा स्वाद नाही महाराज. आमचे ज्ञानोबराय आम्ही माऊली म्हटलेला आहे. हा, ज्ञानोबराय समाधीमध्ये असे हात घेऊन बसलेले आहेत. शिवाजी महाराज कसे आहेत ज्ञानोबरायांचे हात असे आहेत. ज्ञानोबराय असे हात घेऊन बसलेले आहेत महाराज. आणि ज्ञानोबराय तुम्ही असे हात घेऊन बसलेत ना समाधीमध्ये. अहो काही नाही हो, आम्हाला सगळं मिळालं. जग पाहिलं आम्ही, सगळं पाहिलं, सगळं मिळालं आम्हाला. अरे आम्ही स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं. आम्ही गाडीमध्ये फिरू, आमच्या लोक पाया पडतील, आम्हाला लोक हार घालतील, आमचा उदो करतील, आमच्या रथात बसवतील. आम्हाला स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण तुम्ही आम्हाला एवढं स्टेज दिलं, तुम्ही आम्हाला एवढी मोठी गादी दिली. ज्ञानोबराय तुमच्यामुळेच तर आम्ही एवढं सगळं करतोय. तुम्हीच आम्हाला बुद्धी देता, काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुम्हीच आम्हाला शिकवता, तुम्हीच आम्हाला सांगता ना. माऊली एकच इच्छा आहे शेवटची फक्त आमची. तुम्ही असे हात करून बसलेला आहात ना, काही पैसे नाही, सगळं मिळालं आम्हाला. फक्त एक काम करा, ज्यावेळेस आमचा शेवटचा क्षण असेल, मरता मरता आम्हाला फक्त तुमच्या हातात जागा द्या. बाकी कुठंच आम्हाला ती जागा मिळणार नाही. तुमची जागा तुमच्या समाधी सोडून, तुमच्या दरबारात सोडून आम्हाला दुसऱ्या दरबारात जाऊ सुद्धा वाटत नाही. जेवढं सुख, जेवढा आनंद, जेवढं समाधान ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ मिळतं ना दादा, तेवढं समाधान कुठंच नाही मिळत हो. फक्त हातात घ्या तुम्ही आम्हाला, आम्हाला तुम्ही सांभाळा माऊली. आम्ही तुमचे लेकर आहोत. तुमच्या नावानं आम्ही सगळं जग फिरतो. आमच्या मनामध्ये कधी विकल्प येऊ देऊ नका. आमच्या मनामध्ये कधी एकमेकांविषयी असूया भाव येऊ देऊ नका. आम्ही संप्रदायाचं काम करण्यासाठी तुम्हीच आम्हाला निवडलं. आम्हाला काय बुद्धी आहे. आम्ही वारकरी संप्रदायाला हातभार लागावा म्हणून आमची निवड तुम्ही केलेली आहे. आमच्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली आहे. म्हणून आम्हाला तुम्ही सद्बुद्धी द्या. आम्हाला तुम्ही लोकांचं कल्याण व्हावं असं आमच्या तोंडातून तुम्हीच उदवून घ्या. तुम्हीच बोला आमच्या तोंडातून. आम्ही तर सामान्य आहोत, आम्ही क्षुद्र आहोत. हे हाडामासाचं शरीर आहे आमचं. किती पाप केलं असेल मागच्या जन्मामध्ये, किती दोष असतील आमच्या बुद्धीमध्ये, पण या जडबुद्धीला तुम्ही निर्मळ करा आणि समाजामध्ये असे काही संदेश द्या की जेणेकरून आपला वारकरी संप्रदाय, हा आपला वैदिक हिंदू धर्म, या धर्माचं सगळ्यांनी अनुकरण करावं, या धर्मात सगळ्यांनी यावं असे ज्ञानोबराय आहेत महाराज. मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. देव इतका कृपाळू आहे, इतका दयानिधान आहे महाराज. लहान वर्षाची 5 वर्षाची ध्रुवबाळाची ती बालमूर्ती जप करायला लागली. कसा करायचा माहित नाही, तरी सुद्धा जप करते. इतकं तप झालं, इतकं तप झालं महाराज. ज्यावेळेस वायुप्राशन करायला लागले ना, हाहाकार झाला जगामध्ये. इंद्राचा दरबार डोलायला लागला, कोणाला श्वास घेता येईना. मग सगळ्या लोकांनी विष्णूपर्यंत जाऊन प्रार्थना करून म्हटलं, भगवान तुम्ही एक काम करा, तुम्ही ध्रुवबाळाला जाऊन भेटा. सगळ्यांनी विष्णू परमात्म्याची प्रार्थना केली. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रं सरसीरुहे क्षणं
सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियं नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजं। भगवंत प्रगट झाले, ध्रुवबाळाचे डोळे बंद आहेत. ध्रुवा, अरे डोळे उघड, मी आलोय. पण आत देवाला पाहिलेलं नाही, डोळे उघडायची ध्रुवबाळाची इच्छाच नव्हती. कारण की देवाला आत हृदयामध्ये पाहिलेलं आहे, हृदयासीन आत देव बसलेला आहे. डोळे उघडायला तयार नाहीत. इतक्यामध्ये भगवंतानी आत हृदयात असलेली जी मूर्ती आहे, हा, ती मूर्ती सुप्त केली, लुप्त केली. आणि मग आपण ज्याचं ध्यान करत होतो ती मूर्ती बाहेर कुठे गेली? हृदयातून. त्यासाठी ध्रुवबाळाने डोळे उघडले. पाहतो तर जगाचा मालक शंख गदा पद्म घेऊन समोर उभा आहे. ध्रुवबाळाने देवाचं दर्शन केलं आणि ध्रुवबाळ बोलायला लागला. शब्द फुटत नव्हते. बोला प्रयत्न करतोय, शब्द येत नाहीत बाहेर. काय बोलावं, स्तुती कशी करावी, शब्द फुटणार. कारण की इतक्या दिवस मौन असलेले ध्रुवबाळ, शब्द बाहेर निघत नाहीत. काय करावं? इतक्यात भगवंत दयाघन आहे. त्या भगवंतानी गालाला शंख लावला. अरे रोमांच पुलकित झाले, शरीर रोमांचित झालं आणि ध्रुवबाळाने भगवंताची स्तुती केली. महाराज, योतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यो अंत शब्दाकडे लक्ष द्या. शब्द बघा काय ध्रुवबाळाच्या. यो म्हणजे जो अंत, माझ्या अंतकरणात आहे. अंत प्रविष्ट, माझ्या अंतकरणात प्रविष्ट झालेला आहे. मग वाचम इमाम प्रसुप्ता, माझी वाचा प्रसुप्त झालेली आहे. म्हणजे बोलण्याकरता ध्रुवबाळाकडे शब्द नाहीये. अन्यांश अखिल अखिल शक्तीधर, अखिल जगाची शक्ती ज्याच्याने दृढ म्हणजे धरलेली आहे, ज्याच्यामध्ये आहे, जो अधिष्ठान आहे, अखिल शक्तीधर इमाम प्रसुप्ता संजीवयत्य अखिल शक्तीधर. म्हणजे तो असलेला देव, तो असलेला भगवान. आज मी काय बोलावं? ध्रुवबाळाला शब्द सुचत नाहीये. भगवंताने कृपा केली ध्रुवबाळावर. ध्रुवबाळाला काय मागायचं? ध्रुवबाळा मागा, जे पाहिजे ते द्यायला तयार आहोत. आढळपदे ध्रुव बसविला, जे पाहिजे ते भगवंताकडे आहे. फक्त तुम्ही त्याच्या जवळ जा, तुम्ही त्याच्या जवळ जाऊन मागा. ध्रुवबाळ कुठे बसले होते भजन करत? वृंदावनामध्ये. ध्रुवबाळाने तपश्चर्या साधना करण्यासाठी जे स्थान निवडलं होतं, ते स्थान निवडलं होतं वृंदावन नावाचं. आणि वृंदावन मध्ये देव तर आहेच, पण देवाची जी असीम शक्ती आहे, ज्याला पराशक्ती म्हणतात, तिचं नाव आहे राधाराणी. तुम्ही जा, तुम्ही देवाचं भजन न करता राधेचं भजन करा. देव चालत चालत तुमच्या जवळ येईल. हा, ऐका ऐका ऐका. तुम्ही वृंदावन मध्ये गेल्यानंतर बाके बिहारीचं दर्शन नंतर घ्या, आधी राधाराणीचं दर्शन घ्यायला जा. तुम्ही जर राधाराणीचं दर्शन घ्यायला गेले तर देव तुमची वाट बघत बसणार नाही, देव तुमच्या जवळ येईल. कारण की तुम्ही राधाराणीला जवळ केलेला आहे. हा, म्हणून आपल्याला फक्त विश्वास पाहिजे, तो देव भेटेल. ध्रुवबाळाला विश्वास होता, ध्रुवबाळाची श्रद्धा होती. आपली श्रद्धा नाहीये, म्हणून आपल्यासाठी देव येत नाहीये. देव येतो, फक्त भरोसा पाहिजे. आपण 2 मिनिटासाठी असं म्हणूयात, राधा आम्ही देवाकडे जाणार नाही, आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. आमचा विश्वास तुमच्यावर आहे की तुमच्याकडे आल्यानंतर देव आपोआप चालत चालत तुमच्याकडे येईल. चला 2 मिनिटासाठी. मोहितो भरोसो है तिहारो किशोरी राधे, मोहितो भरोसो है तिहारो किशोरी राधे, मोहितो भरोसे है तिहारी किशोरी
राधे मोहे तो भरोसे तिहारो किशोरी राधे मोहे तो कळत नाही मी कोणती साधना करावी, तुझं भजन कसं करावं. मी दीन आहे पण तू तर करुणामयी आहेस. साधनहीन दीन मेरा हे वृंदावन में एक भक्त रहता था जिसका नाम था कृष्णदास. उसने सुना था अगर कोई एक नियम लेकर चले, 12 वर्ष तक वो नियम करे तो भगवान उसको मिलने के लिए आते हैं. त्याचं नाव होतं कृष्णदास. तो एक नियम करत होता आणि तो नियम होता भगवंताला माळ घालण्याचा. रोज ठाकूरजीच्या मंदिरात जायचा, भगवंताला माळ घालायचा. 1 वर्ष झालं. ठाकूरजीच्या मंदिरात जाऊन ठाकूरजीला म्हणायचा, बिहारीजी 1 वर्ष झालं बरं का, आता फक्त 11 राहिले. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. ठाकूरजीच्या कानात जायचा, कानाजवळ जाऊन सांगायचा, ठाकूरजी, हे बिहारीजी, आता फक्त 1 वर्ष राहिलं बरं का. कारण की त्यांनी ऐकलं होतं कोणताही नियम 12 वर्ष केलं की 12 वर्षानंतर देव साक्षात भेट द्यायला आपल्या दारात येतो. आता 1च वर्ष राहिलं. रोज माळ घालायला जातो. आता फक्त 3 महिने राहिले. पुन्हा माळ घातली. आता फक्त 2 महिने राहिले. आता फक्त 8 दिवस राहिले. आता फक्त 6 दिवस राहिले. आता फक्त 1च दिवस राहिला 12 वर्ष पूर्ण होण्याकरता. ठाकूरजीला माळ घातली.
म्हटलं ठाकूरजी, बिहारीजी, आता 12 वर्ष पूर्ण झाले. मी असं ऐकलं होतं कुठलाही नियम जर केला 12 वर्ष तर तो 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही साक्षात दर्शन द्यायला येता. मी हा रोज तुम्हाला माळ घालण्याचा नियम केलेला आहे. आता मी वाट पाहतो बरं का. मी येणार नाही आता उद्या तुमच्या दर्शनाला. मी तुम्हाला आता माळ घालणार नाही बरं का. 12 वर्ष पूर्ण झाले. आता तुम्ही या, मी माळ करून ठेवतो. 12 वर्ष पूर्ण झाले. दुसरा दिवस उजाडला 13व्या वर्षाचा. याने सकाळी सकाळी माळ तयार केली, पंचपक्वान्न केली, 56 भोग केले. माझा देव येणार आहे, माझा बाकी बिहारी येणार आहे, माझा लाला येणार आहे, माझा कन्हैया येणार आहे मला दर्शन द्यायला. त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. सकाळ झालेली आहे. 13व्या वर्षाची पहाट निघाली. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, सायंकाळीची वेळ. अरे सूर्य अस्ताला चालला तरी देव आला नाही. हा नाराज झाला. हा विचार करायला लागला, मी चुकलो रे, मला गैरसमज झाला रे. तू कपटी आहेस, तू छली आहेस. त्या गोपिकांना तू रडवत होतास, त्या गोपाळांना तू त्रास देत होतास, त्या गोपिकांना तू त्रास देत होतास. यशोदा मातेला तू जाताना रडवलं. मी कोण आहे? मी तर सामान्य आहे. किती कठोर आहेस रे तू. 12 वर्ष तुझी सेवा केली. वाट पाहत पाहत संध्याकाळ झाली तरी तू अजून आला नाहीस. मग एक काम करू. त्या कृष्णदास नावाच्या भक्ताने ठरवलं की आता कृष्णाकडे जायचंच नाही. आता आपण एक काम करू, आता राधा राणीकडे आपण जाऊ, आपण किशोरीजीकडे जाऊ, आपण श्यामाजीचं दर्शन करण्यासाठी जाऊ. वृषभानुनंदिनी राधा सगळ्यांना जवळ घेणारी आहे. म्हणून त्याने असा विचार केला आणि निघाला पंचपक्वांना घेऊन, हार घेऊन. इतक्यामध्ये सायंकाळच्या वेळेला हजारो गायी, हजारो वासरं त्याच्या रस्त्यामध्ये आलेले आहेत. काळी घोंगडी घेऊन एक गोपाळ अशी हातात कांबडी आहे, काळी घोंगडी आहे, हातात घेऊन निघाला. त्याने त्या गोपाळाला पाहिलं, गोपाळाने या कृष्णदासाला पाहिलं. कृष्णदास म्हणायला लागले, अरे बाबा मला राधेच्या गावाला जायचंय, का मधात आलास तू? मला जाऊ दे. तू कोण आहेस? त्यावेळेस तू परिचय द्यायला लागला. गोपाळ, मी कोण आहे? मी नंदाजीचा आहे. या ज्या गायी आहेत ते नंदजीच्या आहेत. माहिती आहे, आमच्या घरी 8 लाख गायी आहेत. हा बाबा, आता तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तो गोपाळ म्हणायला लागला, तुम्हाला उद्या सकाळ होणार आहे, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. इतक्या सगळ्या गायींना तुम्ही उल्लंघून कसं काय पुढे जाणार? नाही जाता येणार पुढे, तुम्हाला इथं थांबावं लागेल. अरे बाबा, सकाळपासून काही खाल्लं नाही, मी सुद्धा काही खाल्लं नाही. चल, हे पंचपक्वान्न आणलेले आहेत, आपण हे पंचपक्वान्न खाऊयात. हा, त्या कृष्णदासाने आपली झोळी उघडली, ज्या झोळीमध्ये पंचपक्वान्न कृष्णासाठी ठेवलेले होते. आपल्या जवळ माळ आहे, ती माळ बाजूला ठेवलेली आहे. झोळीतले पंचपक्वान्न स्वतः खायला लागला. बाबा, मला सुद्धा खाऊ घाला. अरे तुला हात नाहीत का? तू खा ना हाताने. त्यावेळेस तो गोपाळ म्हणायला लागला, बाबा माझे हात शेणाने भरलेले आहेत हो, तुम्हीच खाऊ घाला ना तुमच्या हाताने. महाराज, तो कृष्णदास त्या गोपाळाला दोन्ही हाताने भरवायला लागलेला आहे. इतकं जेवण केलं महाराज त्यांनी. जेवता जेवता दोनही डोळ्यामध्ये पाणी आहे. दोनही डोळे पाण्याने डबडबले. आणि तो गोपाळ म्हणायला लागला, बाबा किती छान स्वयंपाक आहे ना, किती चांगला स्वयंपाक आहे ना. आज पोट भरलं बाबा, पण एक काम करा ना, तुम्ही अजून माळ घातली नाही ना, मला माळ घाला ना. अरे तू कोण आहेस? त्या कृष्णदासाला कळालं की नक्की हाच तो आहे. आज घरी 8 लाख, हाच तो आहे ज्याच्याकरता मी रोज दर्शनाला जायचो. हा तोच आहे ज्याच्याकरता मी 12 वर्ष साधना केली. महाराज, तो कृष्णदास एवढा रडायला लागला, एवढा रडायला लागला. देव, तू खरंच दीन दयालू आहेस, तू भक्त वत्सल आहेस, पण आता तुझ्याजवळ जाणार नाही, तुझ्याजवळ येणार नाही. जे पळ सुटले कृष्णदास, थेट वृषभानुनंदनी राधा राणीच्या गावात जाऊन राधा राणीला जवळ केलं आणि राधेच्या जवळ राहिले. आतापर्यंत तुझी भक्ती केली, तू माझ्यासोबत राहिला नाहीस.
ज्या वेळेस मी ठरवलं राधेच्या गावाला जायचं, राधा शब्द काढला आणि तुला असं वाटलं की आपल्याकडून आता राधेकडे जाणार, म्हणून तू सगळं सोडून अर्ध्या रस्त्यात आलेला आहेस. त्या कृष्णदासाने आपलं नाव सुद्धा बदललं. राधाच्या जवळ जाऊन राधादास असं नाव केलं. बघा ना, माझी राधा, फक्त तिच्यावर विश्वास ठेवा, तिच्यावर भरोसा ठेवा. म्हणून तेरो ही भरोसो है, तेरो ही किशोरी राधे, मेरो ही भरोसो है, तेरो ही किशोरी राधे, मेरो ही भरोसो है, तेरो ही किशोरी राधे. बोल राधा रानी किशोरी जो वृषभानुनंदिनी की. मला माहिती आहे तुम्हाला भुका लागल्या असतात, म्हणून तुमचा आवाज कमी येत आहे. एकदा पुन्हा बोल राधा राणी की. त्या वृंदावनातल्या लोकांना भुक्तीची गरज नाही, मुक्तीची गरज नाही. हा, आपल्या लोकांना नुक्तीची गरज आहे बरं का. पण आपल्याला नुक्ती आवडते पंक्तीवर, पण नुक्ती नका, भुक्तीकडे नका जाऊ, नुक्तीकडे नका जाऊ, मुक्तीकडे नका जाऊ. त्या वृंदावनातल्या लोकांसारखा अधिकार मिळाला पाहिजे. भुक्ती मुक्ती नहीं मांगत केवल, अपनो जान दुलारो किशोरी राधे, अपनो किशोरी राधे, मोहि तो भरोसो है, लाडली किशोरी राधे. आपला जीव म्हणजे देव असला पाहिजे. आपला जीव, आपला प्राण म्हणजे भगवंत असला पाहिजे. देव म्हणायला लागलेले आहे. तुम्ही फक्त एकदा म्हणा, मी तुझा आहे, तू माझा आहे. एकदा म्हणा, हात जोडा देवाला, देवाला हात जोडून म्हणा, देवा सकृदेव प्रपन्नाय तव अस्मि इति याचते. सकृदेव एकदा म्हणा फक्त, तव अस्मि, तव तुझा, अस्मि मी आहे. देव काय करतात? अभयं सर्वभूतेभ्यो ददामि तद्व्रतं मम, ददामि तद्व्रतं मम. सर्व भूत मात्रापासून त्याला अभयदान देतो. कोणाला अभयदान दिलं हो? भक्त प्रल्हादाला दिलं ना. हा, भक्त प्रल्हाद नावाचा एक भक्त भगवंताचा, हिरण्यकशिपूने कितीतरी त्रास त्याला दिला. मांडीवर बसवलं. एक दिवस प्रश्न विचारला. शंड आणि अमर्क यांच्या पाठशाळेमध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं. शुक्राचार्यांचे जे 2 मुलं होते, आसुरी प्रवृत्तीचं शिक्षण तिथं सगळे आसुराची मुलं घेत होते. एक दिवस हिरण्यकशिपूने विचारलं, बाळा भक्त प्रल्हादा, तुला काय काय शिकवलं रे? तुला कोणतं ज्ञान दिलं रे? तू काय काय शिकलास शाळेमध्ये? आता आपणही शाळेत जातो आहे की नाही? आमच्याही शाळेत काही मुलं येतात. आमच्याही शाळेतले काही मुलांना पाहून असं वाटतं, बरं झालं संस्था टाकली, नाहीतर हे कुठे गेले असते आहे की नाही? आता हे जे पोरं दिसतात 12 घरचे 12, आमच्या गावी आमच्या संस्थेमध्ये जे पोरं असतात ते 12 घरचे 12 असतात. म्हणजे घरचे लोक कदरतात म्हणून संस्थेत टाकतात. तुम्ही कदरता, गाव कदरतं, सगळ्या गावाला ताप दिलेला असतो पोरांनी. आणि ते चांगले पोरं संस्थेत येतात असं नाही. आता आमच्या तुकाराम महाराजांच्या संस्थेत पोरं आहेत. आता सगळे काही चांगलेच आहेत? नाही नाही नाही, महाराज असे बहादर आहेत, असे बहादर आहेत, असे बहादर आहेत. पोरांना फक्त कळायला पाहिजे की आपल्या मित्राचे आईबाप भेटायला आले
आणि त्यांनी चिवड्याचे पाकिट आणले आणि बिस्किटचे पुढे आणले आणि यांनी पेटीमध्ये ठेवले आणि पेटीला लॉक केलं. महाराज असे काही पोरं आहेत, असे काही पोरं आहेत. आपला हा जो रुमाल आहे ना, या रुमालाच्या गोंड्याला आणि त्या लॉकला बरोबर गुंडाळतात, एक झटका देतात आणि लॉक तोडतात. असले काही भारी पोरं आहेत, असले काही भारी पोरं आहेत महाराज. तुम्ही कसलेही कॅमेरे लावा, मग असले भारी पोरं आहेत आमच्याकडे. CCTV लावा, बरोबर लपून काम करणार. एक पोरग माझ्या संस्थेमधलं, मी त्याला शिकवू लागलो गीतेचे श्लोक जे आहेत ते एखाद्या गुरुच्या जवळ बसूनच तुम्ही संता घेऊन संहिता घेऊन बसवल्यानंतर म्हणा, नाहीतर धडची होय वेडा. बरं का, तुम्हाला येत नसेल तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. ज्ञानेश्वरी पारायण करतात काही लोक, ज्ञानेश्वरी पारायण करताना गीतेचे काही श्लोक येतात आणि ते श्लोक म्हणताना चुकीचे म्हटले की मग दोष घडतो. तुम्हाला येत नाही ना, तुम्ही म्हणू नका, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, बोट फिरवा आणि पुढे चला. पण चुकीचं म्हटलं तर खूप पाप होतं. त्याच्यासाठी गुरुच्या जवळ बसून संहिता घ्यावी लागते. ह्रस्व, दीर्घ, उदात्त, अनुदात्त, स्वरित जे व्हायरल झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर येत असेल तर म्हणा. तुम्ही नारदाच्या गादीवर आहात ना, तिथून चुकीचं नका सांगू लोकांना. येत नाही, शांत बसा. तुम्हाला फोनवर शिव्या द्यायला म्हणजे तळतळाट होतो, नारदाच्या गादीवर द्यायलाच घालतात. असं जे श्लोक जर चुकीचा म्हटला तर त्याच्याने अनर्थ घडत असतो. म्हणून बसा. थोडंफार चुकलं ठीक आहे, पण लोक एवढे चुकतात. माझ्या संस्थेत पोरं होत, मी त्या पोरांना शिकवू लागलो संस्थेमधल्या. शिकवता पारसजी एक श्लोक आ गया भगवत गीता का, मैं अपने गुरुकुल में विद्यार्थियों को पढ़ा रहा था, उसमें एक श्लोक आ गया. वो श्लोक आप भी सुनिए, जरा ताट बसा एकदम. तो श्लोक असा आहे, निहत्य धार्त राष्ट्रान्नः का प्रीति स्यात् जनार्दन, पापमेवाश्रये तस्मान् हत्वैतानाततायिनः. म्हणायचं मी शिकवतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. म्हणा माझ्या पाठीमागं, निहत्य धार्त राष्ट्रान्नः, बोला, का प्रीति स्यात् जनार्दन. पुढचे हुशार लेकरे त्याच्या गावात. पापमेवाश्रये तस्मान् हत्वैतानाततायिनः. आता शेवटचं म्हटलं तुम्ही, पण त्या पोराला येतच नव्हतं महाराज. एक कमी करा, त्या पोराला येतच नव्हतं शेवटचं. हत्वैतानाततायिनः ते सगळं बाकीचं सगळं बसलं. निहत्य धार्त राष्ट्रान्नः का प्रीति स्यात् जनार्दन, पापमेवाश्रये तस्मान्, एवढं सगळं येत होतं. पण शेवटचं जे येत होतं महाराज, शेवटचं जे वाक्य पुढे येत होतं ते आलंच नाही त्याला शेवटपर्यंत. ते म्हटले भाऊ, मला भाऊ म्हणायचे, ते म्हटले भाऊ मला ते शेवटचं येत नाही हो. म्हटलं तुला काय येते ते म्हण. भाऊ खूप प्रयत्न केला हो, पण येतच नाही. म्हण माझ्या पाठीमागं तर म्हण, हत्वैतानाततायिनः, हत्वैतानाततायिनः, हत्वैतानाततायिनः. ते काय म्हणत होतं, हातपाय ताणले तरी येईन, हातपाय ताणले तरी येईन भाऊ, हातपाय ताणले तरी येईन. म्हटलं आता तू म्हणू नको, जाऊ दे, एवढं नाही म्हटलं तरी काय हरकत नाही. म्हणजे संस्कृत जे आहे ते कठीण आहे महाराज. एक दिवस मी श्लोक शिकवत होतो, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं. सर्व उपनिषदो गावो, सर्व उपनिषद हे गाय आहे. सर्व उपनिषद, दशोपनिषद हे गाय आहे. दोग्धा गोपालनंदन, दोग्धा दोहन करणारा गोपालनंदन म्हणजे कृष्ण आहे. पार्थो वत्स, पार्थ म्हणजे अर्जुन, वत्स आहे वासुर आहे. आणि मग दूध काय आहे, दुग्धम गीतामृतम. दुग्ध काय आहे, दूध काय आहे, गीतेचं हे निघलेलं 18 अध्यायाचं अमृत. हे सगळे श्लोक. मग ते पोरग मला भेटलं. पोरग मला पाठ झाल्यानंतर विचारू लागलं, भाऊ तुम्ही म्हटले तेच होता ते हातपाय ताणले तरी येणार, तेच होतं ते. म्हटले भाऊ तुम्ही मगापासून म्हटले पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृत महत, सर्व उपनिषदो गाव, सर्व उपनिषद हे गाय आहेत. पण तुम्ही मगापासून म्हणायला लागले दोग्धा गोपालनंदन, दोग्धा गोपालनंदन, दोग्धा गोपालनंदन. दो गधा, हे दोन गधे कोण येतो, काय म्हटलं, दो गधा हे दोन गधे कोण आहेत.
म्हटलं बाबा पहिलं तर तुला शिकवणारा एक गधा मी आणि माझ्या पुढे बसलेला दुसरा गधा तू. अरे ते दोगधा आहे, दोगधा. दोगधा म्हणजे तो हन करणारा. ते हलंत आहे पण तू त्याला पूर्ण केलं. दो गधा म्हणजे हलन त्याला जर पूर्ण केलं तर गधा शब्द तयार होतो. एवढं संस्कृत महाराज हा कठीण आहे. म्हणून असे काही पोरं हे शंड आणि अमरक दोन शुक्राचार्याची मुलं शिकवायला लागलेले आहेत. हा मारो काटो काय का कत्ल करो, जो गैर इस्लाम में है उसका सर तन से जुदा करो, वो काफर है, वो हमारे मजहब में नहीं है, मूर्ति पूजा नहीं करनी है. असं म्हणजे मारो काटो जिथे मूर्ती पूजा होते, हा जिथे आपल्या धर्माला नाव ठेवणारे लोक आहेत त्यांना मारा, त्यांना काटा. जिथे ब्राह्मणाचे यज्ञ चालतात ते यज्ञ विध्वंस करा, दारू प्या, मांसाहार करा, अगम्य गमन नाही ते महाराज अनाचार शिकवण्याचं काम त्या शुक्राचार्याच्या त्या हायस्कूलमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये चालू होतं बरं का. आणि मग तिथे भक्त प्रल्हाद आलेले आहेत आणि भक्त प्रल्हादांनी काय शिकवलं, कोणती शाळा भरवली. विठ्ठल नामाची शाळा भरली, 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 विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल
माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वाजवा एकदा आमच्या सगळ्या गुणीजनांसाठी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. भक्त प्रल्हाद भजन करायला लागले, विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले, रामकृष्ण म्हणायला लागले, कृष्णाचं ध्यान करायला लागले. आपल्या नगरीमध्ये शत्रूचं नाव कोण घेत आहे? हिरण्यकशिपूला ज्यावेळेस कळालं, एक दिवस भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि बसवलं, काय शिकला असतो त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणायला लागले, बाबा मी असं तत्व आज तुम्हाला सांगणार आहे ज्याला नवविधा भक्ती म्हणतात. हा, विष्णूची भक्ती कशी करायची असते. श्रवण कीर्तन
यस्य श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम. 9व्या प्रकारची भक्ती जर तुम्ही केली ना तर तुम्ही शुद्ध होसाल. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारची भक्ती तुम्ही करा. विष्णू परमात्म्याची सेवा करा. भगवंत आपला तारक आहे, तो जन्माला घालणार आहे, तोच मारणार आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. तोच तारणार आहे, तोच मारणार. तुम्ही त्याची भक्ती करा, तुम्ही त्याची सेवा करा. काय बोलतोस? अरे तो कपटी आहे, तो छली आहे. तुझ्या चुलत्याला हिरण्याक्षाला त्यांनी कपटाने मारलेला आहे आणि त्याची भक्ती करायला सांगतोस तू. हजारो वर्षाचं तप करून मी असा वरदान मागितलेलं आहे. त्याला सोडणार नाही. कुठे राहतो तो? बाबा कुठे राहत नाही, तो सगळीकडे राहतो. या खांबामध्ये राहतो. अरे सगळीकडे असेल तर या खांबामध्ये नसणार आहे का? या खांबामध्ये सुद्धा आहे. महाराज स्वमुष्टीना ज्यावेळेस त्यांनी गदेने प्रहार केला त्या खांबामधून भगवंत प्रगट झाले. बोल नृसिंह भगवान की जय. आणि मग नृसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं. बोल काय काय वरदान मागितलेलं होतं. हिरण्यकश्यपू म्हणायला लागला, मी घरात मरणार नाही, मी दारात मरणार नाही. बघ तू माझ्या मांडीवर आहे. अजून आठव काय काय मागितलं होतं. मी ब्रह्माजीने निर्माण केलेल्या कुठल्याच प्राणी मात्रापासून मरणार नाहीये. हा बघ मी स्वयंभू आहे. मी नरही नाही आणि मी पशुही नाही. मी अर्धा नर आहे आणि अर्धा पशु आहे. अजून बोल काय काय आठव काय काय मागितलं होतं. मी आकाशातही मरणार नाही आणि मी पृथ्वीवरही मरणार नाही. आठव. बघ आठवलं तुला? तू माझ्या मांडीवर बसलेला आहेस आणि मी तुला बरोबर दारात घेतलेला आहे. हा ओट्यावर घेतलेला आहे. अजून आठव काय काय मागितलेलं आहे. मी सुरापासून मरणार नाही, मी असुरापासून मरणार नाही. मी हिरण्य म्हणजे लक्ष्मी नृसिंह आहे. मी अर्धा नर आहे आणि अर्धा पशु आहे. अजून बोल काय काय मागितलं होतं. मी 12 महिन्यात एकाही महिन्यात मरणार नाही. आता 13वा महिना आहे ज्याला मलमास म्हणतात, ज्याला अधिक मास म्हणतात. अजून आठव काय काय मागितलं होतं. मी सकाळी मरणार नाही आणि संध्याकाळी सुद्धा मरणार नाही. बघ ही कोणती वेळ आहे. ही संध्या वेळ आहे, ही सायंकाळची वेळ आहे. आता तू सायंकाळच्या वेळेला तू मरणार आहेस. अजून आठव काय काय मागितलं होतं. मी अस्त्रानेही मरणार नाही, शस्त्रानेही मरणार नाही. बघ मी तुला नखाने मारणार आहे. हे अस्त्रही नाही आहेत आणि शस्त्रही नाही. भगवंताने हिरण्यकश्यपूला पोट फाडून ठार केलं. हिरण्यकश्यपूचा वध केला. भगवंताचा अकराळ विकराळ चेहरा आहे. डरकाळ्या फोडायला लागलेल्या आहेत. त्रिभुवनामध्ये भगवंताची डरकाळी गुंजायमान झाली. भगवंताच्या डोळ्यामधून राग अग्नी ज्वाळा बाहेर पडत होत आहे. या देवाला शांत कसं करावं म्हणून सगळे देव आले. सगळ्या देवांनी प्रार्थना केली तरी सुद्धा देव शांत व्हायला तयार नाहीये. मग सगळ्यांनी ठरवलं देव कोणासाठी आला? प्रल्हादासाठी आला. मग एक काम करू, भक्त प्रल्हादाला आपण बोलूया. भक्त प्रल्हादाला बोलवलं. देवाचा राग शांत झाला. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं भगवंताने आणि भक्त प्रल्हादाचे पापे घेतले. भक्त प्रल्हादाला न्याहाळलं. भक्त प्रल्हादाचा लाड केला आणि भगवंताचा राग शांत झाला. आपण देवाला काहीही म्हणा, देव सहन करेल. पण तुम्ही जर भक्ताला नाव ठेवले, भक्ताची निंदा केली तर देव तुम्हाला हिरण्यकश्यपू सारखं ठेवणार नाही. हिरण्यकश्यपूने एवढा त्रास दिला, यज्ञाचा विध्वंस केला, ब्राह्मणांना मारलं, नाना प्रकारचा अत्याचार केला. म्हणून भगवंताला तुम्ही देवाचा किती छळ करा, देवाला किती नावं ठेवा, देवाची किती निंदा करा, देवाला कितीही बोला, देव सहन करेल. पण भक्ताचा अपमान देव कधी सहन करत नाही. महाराज भक्त प्रल्हादाला देव म्हणायला लागलेले काय मागायचं ते मागा, मी आज तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे. भक्त प्रल्हादाने काय मागितलं? भक्त प्रल्हादाने म्हटलं भगवंता मला काही पाहिजे नाही, हेच पाहिजे. हा मला काही नको, हेच दे.
काय काय मागणं आहे महाराज? आपल्याला जर देव भेटला आणि देवाने जर म्हटलं काय मागायचं मागा, मी प्रसन्न झालो, आपण काय मागणार? हा, धन मागणार, पुत्र मागणार, आपण संसारातल्या वस्तू मागणार. पण भक्त प्रल्हाद म्हणायला लागला, भगवंता मला असं काहीच देऊ नको की जेणेकरून माझ्या मनामध्ये विक्षिप्तता निर्माण होईल, माझं मन चंचल होईल, माझ्या मनामध्ये अज्ञान निर्माण होईल, आवरण निर्माण होईल, असं मला काहीही नको. भक्त प्रल्हादाने काहीही मागितलं नाही महाराज. म्हणून निष्काम भाव जो सांगितलेला आहे गीतेमध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, देव जर तुम्हाला भेटला तर नैष्कर्म्य सिद्धी, देवाची निष्काम भावनेनं तुम्ही सेवा करा. भक्त प्रल्हादावर भगवंत प्रसन्न झाले. आणि आता सूर्यवंशाचं वर्णन संपतं, पुढे आता चंद्रवंशाचं वर्णन येणार आहे. आपल्याला आता टाईम कमी असल्यामुळं काही प्रसंग सोडण्याचं काम पडत आहे. बघा, भरपूर असे प्रसंग राहिलेले आहेत. पण मला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, ज्या कथेमध्ये, ज्या प्रसंगामध्ये तुमचा म्हणजे मला प्रतिसाद भेटेल, ती कथा रंगवण्यासाठी मला आनंद येईल. म्हणून असे काही प्रसंग, आज 1, 2, 3 प्रसंग एवढे सुंदर आपण तुमच्या प्रतिसादामुळं रंगवण्याचा प्रयत्न केला. आता जर सगळेच प्रसंग करत बसलो, सगळेच प्रसंग पाहत बसलो, तर आपलं कीर्तनही मंडपात आणि जेवणही मंडपात. आणि महाराजांना सुद्धा जायचं कीर्तनाला, मलाही कीर्तनाला जायचं. नाईलाज आहे, नाईलाज कोके इलाज. 3 वाजता कथा सुरू झालेली होती. बरोबर आपल्याला आता कृष्ण जन्म साजरा करायचा आहे. 5:45 वाजलेले आहेत. 15 ते 20 मिनिटामध्ये, आपण आधीच सांगितलं होतं 3 ते 6 हा कथेचा टायमिंग असणार आहे. 6 होईल, 6:15 होईल जास्तीत जास्त. म्हणजे अर्ध्या तासामध्ये भगवंताचं एक चरित्र, भगवंताच्या कृष्णाच्या जन्माचं चरित्र आपण बघण्याचा प्रयत्न करूया. या 2 मिनिटं सर्वांनी देवाचं स्मरण करूयात, देवाचं भजन करूयात. ज्या भजनाने भक्त प्रल्हादाला देव भेटला, ज्या भजनाने ध्रुवबाळाला भगवान भेटला, त्याच भजनामध्ये तल्लीन होऊन आपण 2 मिनिटासाठी एकत्र येऊयात. सर्वांनी ताट बसा, भजनाचा आनंद घ्या. बरं का, तुम्ही नाचले नाही आता 2 मिनिटं. थोडा आनंद घ्यायचा. उठून उभं राहायचं एकदा सर्वांनी. राहा एकदा, सगळ्यांनी उठून उभं राहा, म्हणजे पाय सुद्धा मोकळे होतील आणि भजनाचा आनंद सुद्धा तुम्हाला घेता येते. सगळ्यांनी नाचायचं, सगळ्यांनी मागचे सगळे एकदम फ्रेश एकदम राहायचं, सगळे आनंद घ्यायचा. तुम्हाला जास्त नाही करता आलं, नाचता आलं, जागच्या जागेवर तुम्ही असं जरी भगवंताला आळवलं, हे बघा कसं असं तरी खुश. मला आनंद येईल. फक्त एवढं जरी केलं तरी बस झालं. सगळ्या वेळी आनंद घ्यायचा आहे. ओ काली कमलीने, ओ काली कमलीने ऐसा रंग डाला कि रंग कोई दादरा चढ़ता नहीं. काली कमलीने ऐसा रंग डाला कि रंग कोई चढ़ता नहीं. काली कमलीने ऐसा रंग डाला कि रंग कोई चढ़ता नहीं. काली कमलीने ऐसा रंग डाला कोई चढ़ता नहीं. वो काली कमलीने ऐसा रंग डाला रंग कोई चढ़ता नहीं. काली कमलीने ऐसा रंग डाला रंग कोई चढ़ता नहीं. काली कमलीने
भिकाला रंग भिकाला रूप भिकाला रंग भिकाला रूप भिकाला रंग भिकाला रूप भिकाला रंग भिकाला फिर भी गजब कर डाला फिर भी गजब कर डाला फिर भी गजब कर डाला कि जब
बसा 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 बसा. तुमच्यावर सुद्धा रंग टाकलेलाच आहे. देवाच्या रंगाला सोडून दुसरा रंग घ्यायचा तरी कशाला. तो काली कमलीने ऐसा रंग डाला कि रंग कोई चढ़ता नहीं, चढ़ता नहीं, चढ़ता नहीं. हो काली कमली ने ऐसा रंग डाला कि रंग कोई चढ़ता नहीं. बोल काली कमली वाले की, राधा राणी सरकार की. आपल्यावर देवाने रंग टाकला पाहिजे. देवाचा रंग कोणता आहे? काळा. परमेश्वराचा रंग कोणता आहे? तुकाराम दादा, परमेश्वराचा रंग कोणता आहे? काळा. देवाचा रंग काळा आहे. तुम्ही त्याच्याकडे कोण पाहायला लागले? बिचाराने इतक्यात जीव तोडून तबला वाजवला. टाळ्या वाजवा त्याच्याकरता. आमच्या तुकाराम दादा करता टाळ्या वाजवायच्या. आणि या दोघांनी काय घोडं मारलं तुमचं, व्हायोलिन वाल्याने आणि साऊंडवर काऊन नाराज आहे तुम्ही? बिचारा जीव तोडून लावायला लागलं. झोप होईना त्याची. हा, अरे झोपायला 1 तास भेटणं त्यांना. गुरुजी कुठे गेले? सकाळपासून संध्याकाळपर्यंत काकडा, पारायण, गाता भजन, कथा, हरिपाठ, कीर्तन, जागर. वा, नाही तुमचा परमार्थ चांगला आहे. रोज आपण एवढा परमार्थ करतो. पण त्यांना झोपू द्या बरं का. ते जर बिमार पडले, कदरून घरी गेले तर आता साऊंड भेटत नाही. कार्यक्रमाचा प्रेड आहे. म्हणून अत्यंत आनंद आहे. असो, सर्वांना सोबत घेऊन चालू. देवाचा रंग कोणता आहे? काळा. काळ्या रंगामध्ये सगळे रंग सपातात महाराज. बाकीच्या कोणत्याच रंगात नाही सपात. म्हणून त्याच्या काळ्या रंगाच्या रंगात रंगून जाण्यासाठी आपण कथेत येऊन बसलो. म्हणून रंगून जात असताना आळस नाही करायचा. लाजायचं नाही. बिंदास. तुम्हाला वाटत असेल घरी गेल्यावर नवरा म्हणून तिथं लय नाचू लागली, लय संती झाली होती हो तू. नाही, इथं अरे मीराबाई नाचल्या. पण नाचत असताना आचार आणि आपला जो संप्रदाय आहे त्याला धरून, म्हणजे थोडं असं असं केलं त्याला काही हरकत नाही. त्यालाही मर्यादा पाडून आपण भगवंताला मनवलं पाहिजे, भगवंताची आराधना केली पाहिजे. खूप सुंदर आहे महाराज. देवाच्या रंगामध्ये रंगून जा. मुझे अपने ही रंग में रंग ले मेरे श्याम सावरे, घनश्याम सावरे, घनश्याम सावरे. हरिना रंगाओ मैं पीलिना रंगाओ, अपने ही रंग की रंग दे चुनरिया. मुझे अपने रंग में रंग ले मेरे श्याम सावरे. चला आता आपल्याला कृष्णाच्या रंगामध्ये रंगून जायचं. कृष्ण काळा आहे ना. चला आपण सर्वजण आपला रंग विसरून त्याच्या रंगामध्ये रंगू. माझा रंग तुझे गुणी, रंगी रंगे रे श्रीरंगे. श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगूयात आपण. कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव आपल्याला करायचा आहे. थोडा आवाज मोकळा करा. बेस जास्त झाला, थोडं कमी. आता कृष्ण वंशाचं वर्णन आहे बघा. राजा हरिश्चंद्र, नंतर रोहित, नंतर सगर, 60,000 पुत्र कपिलजी, भगीरथाच्या द्वारे 60,000 मुलांचा उद्धार. नंतर त्याच वंशामध्ये अंशुमान, दिलीप, सौदास, खटवांग, खटवांगापासून दीर्घबाहू, दीर्घबाहूचे रहू, रहूचे अज, अजाचे दशरथ आणि दशरथाची 4 मुलं. कोणकोणते? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आतापर्यंत आपण सूर्यवंशाचं वर्णन ऐकलं. आता कृष्ण वंशाचं वर्णन पुढे आहे. रामप्रभूचं रामायण म्हणजे तुम्ही भागवतही ऐकताय आणि आता एका श्लोकात रामायण सुद्धा ऐकणार आहेत. म्हणजे तुम्ही एका कथेत 2 कथा ऐकणार आहेत. आता रामकथा सुद्धा भागवतामध्ये येते, पण आपल्याकडे वेळ नाही. म्हणून एका श्लोकामध्ये आपण रामायण सांगू आणि पुढच्या प्रसंगाला स्पर्श करू. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं
वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं बाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. झालं रामायण जागरी ऐकले झालं रामायण. एका श्लोकात वाल्मिकीने रामायण सांगितलं. बघा बघा आदो राम वनो तपोवनादिगमनम. हत्वा एक एक स्पर्श करतो बघा शब्दाला तुमच्या डोळ्यापुढे येईल. हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. झालं रामायण. ऐकले. आता याच वंशामध्ये पुढे सहस्रार्जुन कार्तिवीर्य आणखी बऱ्याच गोष्टी आहेत पण आपल्याकडे वेळ नाहीये. आता या समोर कृष्ण वंशाला सुरुवात होत आहे सध्या. आपल्या बापाला कंसाने कारागृहामध्ये ठेवलं, कारागृहामध्ये डांबून ठेवलं. इतका अत्याचार वाढला, इतका अनाचार वाढला, यज्ञ बंद पडले. पृथ्वी रूपी म्हणजे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्माजी जवळ जाऊन गाराणं सांगायला लागलेली आहे. आता कुठेतरी अवतार झाला पाहिजे. ज्या ज्या वेळेस साधू संतांवर अन्याय होतो त्या त्यावेळेस भगवंताचा अवतार होतो. हे तुम्ही गीतेमध्ये सांगितलेलंच आहे ना. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंताचा अवतार झाला पाहिजे म्हणून गारणं घेऊन ब्रह्माजीच्या जवळ वत्सरूपी गाय गेलेली आहे, पृथ्वी गेलेली आहे. आणि मग इथे कंसाने जो अत्याचार मानलेला होता, लोकांनी आपल्याला चांगलं मानावं याच्याकरता स्वतःच्या बहिणीचं लग्न थाटामाटात केलं. हे भरभरून दान दिलं, जे पाहिजे ते. कोणी अलंकार घ्या, कोणी हिरे घ्या, कोणी मातिक घ्या, कोणी मोती घ्या, जे पाहिजे ते सोनं कंसाने आपल्या दरबारातलं सगळ्यांना असे दरवाजे खुले करून दिले. सगळ्यांना नाना प्रकारचे पंचपक्वान्न खाऊ घातले. का बघा आडंबर असतं म्हणजे आपलं 2 नंबरचं धन लोकांनी आपल्याला मानावं याच्यासाठी लोक आता लुटायला लागलेले आहेत. हा पण तुम्ही जागे राहा, तुम्ही लोकांना ओळखायला शिका. कंसाने आपला जो क्रूरपणा आहे तो झाकून जावा. आपण जो निर्दयी आहे, आपण राक्षसी आहोत, राक्षसी वृत्तीनं जगतो. हे आपलं राक्षसी वृत्तीनं जगणं लोकांना आवडत नाही म्हणून लोकांना आवडण्याचं काम केलं. इतकं भरभरून दान दिलं, इतकं भरभरून जेव खाऊ घातलं आणि लोक महाराज एका दारूच्या क्वार्टरवर वोटिंग करायला लागले. बरं का सध्या तेच परंपरा पुढे चालवू लागली. 1 क्वार्टर पाहिजे फक्त, एका क्वार्टरवर वोट, 1000वर वोट, 100 रुपये दिले तरी वोट करणारे लोक आहेत. म्हणून अधर्म वाचतोय, अधर्म वाढतोय. का वाढतोय? कारण की सत्यावर पांघरून घातल्या जातं म्हणून अधर्म वाढतोय. आपला अधर्म वाढलेला आहे पण लोकांना कसं काय आपल्याकडून आपल्या बाजूने घेतलं पाहिजे युक्ती केली. नाना प्रकारची पंचपक्वान पंक्तीमध्ये खाऊ पिऊ घातले लोकांना, लोक खुश करून टाकले. आणि मग आपल्या बहिणीला लग्न लावून थाटामाटात रथात बसवलं आणि आपण रथ घेऊन निघाला. पण याचा जो दुष्टपणा होता देवतांना तो सहन झाला नाही. देवतांनी आकाशवाणी करविली आणि आकाशवाणीच्या माध्यमातून असं सांगितलं, हे कंसा अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम स्वजनो अबुध. हिचा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे कंसा. अशी आकाशवाणी झाली. कंसाने आकाशवाणी ऐकली आणि देवकीचे केस पकडले. अरे ज्या बहिणीला थाटामाटात लग्न लावून सजवून रथात बसवलं त्याच बहिणीने ते केस पकडले आणि फरफटत ज्यावेळेस मारणार इतक्यात वसुदेवानं हात पकडला. कंसा हिला मारून काय फायदा आहे? तुला जर असं वाटत असेल की हिचा मुलगा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे, आम्हाला कारागृहामध्ये ठेव, आमच्यावर लक्ष ठेव. एक मुलगा झाला आम्ही तुला संपू आणून देतो. हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. कंसाला येथे पडतं कारागृहामध्ये. कंसाने वसुदेव आणि देवकीला ठेवलेला आहे. 6 मुलं कंसाने मारले. हा 1 मुलगा म्हणजे 6 मुलं कंसाने मारले. 8वा मुलगा योग मायेनं नेला, रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित करून गेला आणि तिकडून माया घेऊन वसुदेव येत आहेत. पण त्याच्या आधी आनंदकंद कृष्णचंद्र भगवंत ज्याचं आपण प्रागट्य इथे करणार आहोत. किती भाग्य आहे आपलं. ज्याचं प्रागट्य मथुरेत झालं त्याचं प्रागट्य हत्ता या गावात होणार आहे. जो कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकीच्या समोर प्रगट झाला तो देव आज हत्ता या नगरीत प्रगट होत आहे. बुधवारचा दिवस आहे, श्रावणाचा महिना आहे, मंद मंद पाऊस सुरू आहे, अगदी आल्हाददायी वातावरण आहे.
रोहिणी नक्षत्र आहे. श्रावणाच्या महिन्यामध्ये बरोबर रात्री 12 वाजता भगवान कृष्णचंद्र देवकीच्या उदरातून त्या कारागृहामध्ये प्रगट झालेले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण बाबाला म्हणायला लागला, बाबा मला आता इथे ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया पजली ते ठेवी मज आणि नंद बाबांना टोपलीमध्ये कृष्णाला घेतलं. शॉर्टकट चालू आहे बरं का, आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून शॉर्टकट चालू आहे आपलं सगळं. टोपलीमध्ये नंदबाबांनी घेतलं. जसं नंदबाबांनी टोपलीमध्ये कृष्णाला घेतलं, पायाचे बंधनं गळून पडली. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. लक्षात घ्या भाव काय आहे ह्याच्यातला. तिकडून वसुदेवजी मायेला घेऊन ज्यावेळेस आले ना, पुन्हा बंधनात अडकले. पण देवाला जवळ केलं, बंधन तुटले. हा, देव जवळ केला की बंधन तुटतात आणि माया जवळ केली की बंधनात पडावं लागतं. म्हणून संतांनी सांगितलं, या मायारूपी बंधनाचा तोडू फासा. देवाला जसं टोपलीमध्ये घेतलं, बंधनं तुटले. आणि मग वसुदेवजी गोकुळामध्ये आलेले आहेत. यमुना महाराणीला पूर आलेला आहे. धो 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 पाऊस सुरू आहे. यमुना महाराणी देवाची पत्नी आहे. अथांग वाहत आहे, दुथडी भरून वाहत आहे. पण देवाने अंगठा लावला, सासऱ्याची दाढी पाहिली आणि यमुना महाराणी लाजली. पूर ओसंडला. सकाळ झाली. गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याला ठेवलं. मायेला घेऊन वसुदेवजी आले. इकडे रडे माया करे आकांत तुझं लागे वधी. हे आपल्याला नंतर बघायचं, आता गोकुळात यायचंय. गोकुळामध्ये नंद बाबाजी 80 वर्षाची झालेले आहेत. अजून मुलगा नाही, अवतो भयो नाही, कब भयो पता नाही, आतापर्यंत झाला नाही, केव्हा होतो माहीत नाही. म्हणून असं नामस्मरण करायला लागले. इतक्या सकाळी सकाळी नंद बाबाच्या बहिणी नंद आणि सुनंदा या दोघी जणी ज्यावेळी यशोदेच्या जवळ जातात, यशोदेच्या जवळ गेल्यानंतर त्या रडण्याचा आवाज ऐकतात. हा, अभयो हे, अभयो हे, अभयो हे. म्हणजे झाला, फक्त एवढं माहीत झालं, पण काय झालं हे माहीत नाही. नंद बाबा त्या सुनंदाला म्हणायला लागले, अरे सांग ना काय झालं, सांग ना काय झालं. बाबा तुम्ही काय देणार मला. अरे तुला जे पाहिजे ते घे. हा, हे घे 9 लाखा. म्हणजे सोन्या चांदीचा हार नंद बाबाजींनी त्या नंदाच्या सुनंदेच्या जवळ दिला. बाबा इतक्या वर्षांनी मुलगा झाला आणि तुम्ही एवढ्या हारावर खुश करता होय. तुला काय पाहिजे, हे घे, चाबी घे तिजोरीची, जे पाहिजे ते सगळं घे, पण सांग ना काय झालं. बाबा आपको लाला भयो है, आपको लाला भयो है, आपको लाला भयो है. तुम्हाला मुलगा झाला, तुम्हाला मुलगा झाला, तुम्हाला मुलगा झाला. 80 वर्षाचे नंद बाबा आनंदाने नाचायला लागले. 80 वर्षाचं वय झालं, आतापर्यंत मुलगा झाला नव्हता. अव तो पता नाही, कब भयो पता नाही, अभयो है, लाला भयो है, लाला भयो है, लाला काय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि बघ नंद बाबाजीने ज्यावेळेस कृष्णाला पाहिलं, यशोदेने देवाला पाहिलं, रोहिणी बलदाऊ दोघांनी आज ठरवलं सगळ्यांनी उत्सव साजरा करायचा. सगळ्या नंदबाबांनी दौंडी पिटवली. त्या गोकुळामध्ये उड्या तुरणे, कळीती कथा, गाती गाणे. सगळ्या गवळणी नटून थटून आलेल्या आहेत. सगळ्यांनी अंगावर पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत. अगदी शोभायमान, जसं ज्याला मिळेल असा दागिना अलंकार परिधान करून नंद बाबाजीच्या घरी सगळ्या गवळणी आल्या. आणि मग सगळे गोपाळ आनंद उत्सव साजरा करायला लागलेले आहेत. 1 वर्ष आनंद साजरा केला. किती? 1 वर्ष. एका वर्षापर्यंत सुदबुद असते, कारण कितीतरी वर्षानंतर नंदजीच्या घरी आनंदकंद कृष्णचंद्र अवतीर्ण झालेले आहे. भगवंताचं प्रागट्य झालेलं आहे. त्यांनी 1 वर्ष आनंद साजरा केला. हे गुढिया तोरणे, करीती कथा, गाती गाणे, गाणे म्हणत होत्या, बधाई देत होत्या. ते जर बधाई देत होते तर आपण बधाई का न द्यायची, आपणही बधाई द्यायची. हा, ताड बसा एकदा, झालं, सगळी संपली कथा. आता आपल्याला टपूस मारायची आता. हा, त्याच्या अगोदर बधाई देऊन मग आपण भोजन करू, आहे की नाही. सगळ्यांनी एकदम आनंदामध्ये बधाई द्यायची. बघा 2 पक्ष करू आपण. एक आमच्या पुरुष वर्गाचा आणि एक माता वर्गाचा. बघू आता कोणाचं घरात चालतं, आवाज कोणाचा चालतो जास्त. ज्याचा आवाज जास्त त्याची घरात चालती जास्त. आता तुमचा आवाज, हा बघू द्या कोणाचा आवाज जास्त आहे. तुम्ही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्याचा, हा, आणि तुम्ही माझ्या पक्षाचे आहेत बरं का. नाव विजय आपलं, हारायची सवय नाही आपल्याला. हा, आपली बाजू कमी नाही भरली पाहिजे. मी म्हणेल नंद बाबाजी बधाई हो, तुम्ही म्हणायचं बधाई हो, बधाई हो. काय म्हणायचं? बधाई हो, बधाई हो. आणि जोरात म्हणायचं. पंचकृषी तरी आवाज गेला पाहिजे. नाही पंचकृषीत यांच्यापेक्षा तरी जास्त भरला पाहिजे.
म्हणजे तुमची घरात चालती असं सिद्ध होईल बरं का. ताट बसा एकदा. मी म्हणेल नंदबाबाजी बधाई हो, तुम्ही म्हणायचं बधाई हो बधाई हो. काय म्हणायचं? बधाई हो बधाई हो, जोरात म्हणायचं. आणि मी म्हणेल यशोदाजी बधाई हो, तुम्ही बधाई हो बधाई हो. काय म्हणायचं? बधाई हो बधाई हो. बघू द्या आवाज तुमचा जास्त असतो याचा जास्त असतो घरात. हा चला ताट बसा एकदा. नंदबाबाजी बधाई हो बधाई हो बधाई हो. हा अरे आनंद जन्माला आला आणि तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसत नाही मला, हे की नाही? जरा थोडा मोठ्यानं आवाज काढा. मला माहिती आहे पोटात भुके तुमच्या, आहे की नाही? पण एवढं महाराज कमी आवाज नाही चालणार, आहे की नाही? सगळ्या त्रिभुवनाला आनंद झालेला होता, त्रिभुवनात जय जयकारा होत होता. आपल्या गावात तरी आवाज गेला पाहिजे आपला, आहे की नाही? पुन्हा एकदा नंदबाबाजी बधाई हो. अरे नंदबाबाजी बधाई हो. आता तुम्ही तरी लाज राखा. हा तुमची वेळ आहे बरं का. आता आपण कुठंच कमी नाही महाराज. आरक्षणात पहिल्यांदा सगळीकडं पुढं, लेडीज फर्स्ट, सगळ्यात पुढं. म्हणून यांच्या पुढे तुमचा आवाज बघू द्या घरात चालतो का नाही ते. हा ताट बसा एकदा. तुम्ही यशोदा मातेला बधाई द्यायची आणि मोठ्याने म्हणायचं यशोदाजी बधाई हो यशोदाजी बधाई हो. नाक घातलं माझं राव तुम्ही. हा काय आवाज. मुंगळे कधी सरळ चालणार नाहीत. याच्या अंगावर त्याच्या अंगावर त्याच्या अंगावर याच्यावर. मुंग्या बरोबर लाईनी चालतात. काय आवाज आहे. हा पुन्हा एकदा यशोदाजी बधाई हो यशोदाजी बधाई हो. नंदबाबाजी बधाई हो. तुमचं का बसतं? असू द्या सगळे एकदा जयकारा करूयात. पुन्हा पुन्हा सगळ्यांनी सोबत सोबत म्हणूयात आपण नंदबाबाजी बधाई हो नंदबाबाजी बधाई हो यशोदाजी बधाई हो यशोदाजी बधाई हो. वा 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 आनंद वाटला, खूप छान वाटलं. चला बधाई गीत म्हणून आपण कथेला पूर्ण विराम देऊयात. सर्वांनी ताट उभं राहायचं, सर्वांनी उभं राहा, आनंद घ्या. भगवंत आनंद नावाने जन्माला आला आज. त्याच्या नामस्मरणामध्ये कुतरपणा करू नका, आनंदामध्ये आपण कथेला पूर्ण विराम देऊया. एकदम भगवंताच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजव सर्वांना. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल
मी सांगू कुणाला, हो किती सांगू मी सांगू कुणाला. आज झाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळो चला रंग उधळो चला, रास खेळो चला रंग उधळो चला,
दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी यशोदा कुलाला भयो जय कन्हैया लाल की गोपाल कृष्ण भगवान की जय चला आरतीचे यजमान ही आरती करतात. एकदा आमचे हरिभक्तपरायण परम मित्र महाराष्ट्रातले नामांकित मृदंग वादक आपल्या परिसराचं भूषण मराठवाड्यातच जन्म आहे. महाराजांचं सुद्धा गाव इकडंच आहे, पण आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये जाऊन अनेक हजारो विद्यार्थी महाराजांनी घडवलेले आहेत. म्हणून एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या प्रेमासाठी महाराज इथं आलेले आहेत. चला या आरतीचे यजमान